स्टँडअप कॉमेडी हे सध्या नव्यानं उदयास येणारं क्षेत्र. स्टँडअप कॉमेडीमध्ये अनेक जण वेगवेगळ्या विषयांवर आपापली कला सादर करत असतात. उद्देश प्रामुख्यानं लोकांचं मनोरंजन करणं, करमणूक करणं हा असतो. यामध्ये राजकीय क्षेत्र सुद्धा अपवाद राहिलेलं नाहीये. अनेक नावं याच्यामध्ये सुप्रसिद्ध झालेली आहेत आणि या नावांकडनं काय नेमकी वक्तव्य समोर येतात किंवा कोणत्या विषयावरचं मनोरंजन कॉमेडी समोर येते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. अशाच एक विडंबनात्मक काव्य काल समोर आलं आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये मात्र गदारोळ झाला. काव्य नेमकं काय होतं? हे काव्य होतं शिवसेना जेव्हा फुटली, एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बंड करून बाहेर आलं तेव्हा त्या सगळ्या घटनाक्रमाला उद्देशून करण्यात आलेलं काव्य होतं. केलं होतं कुणी? कुणाल कामरा. कुणाल कामरा हा या अगोदर सुद्धा अशा अनेक गोष्टींसाठी वादामध्ये सापडलेलं नाव आहे, पण यावेळेस त्यांनी जे काव्य केलं त्यामुळे शिवसैनिकांचा मात्र संताप झाला आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे सगळं सादर करण्यात आलं होतं त्या ठिकाणची तोडफोड झाली आणि या सगळ्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये उमटले आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर यायला लागल्या. हे काव्य नेमकं होतं काय? खरंच त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना इतक्या संतप्त व्हायला हव्या होत्या का? जर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तोडफोडीचं समर्थन करता येऊ शकतं का? राज्य सरकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे महत्वाचं की राज्य सरकार म्हणते त्याप्रमाणे स्वैराचारावर कंट्रोल आणला गेला पाहिजे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधली रेषा नेमकी काय असावी असे अनेक प्रश्न या सगळ्या निमित्तानं गेल्या 24 तासामध्ये समोर आलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा करायची, पण त्या अगोदर बघूयात नेमकं घडलं काय आणि त्यावरच्या पहिल्या ज्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आल्या होत्या त्या काय आहेत. जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब, बोलना पड़ेगा. यहाँ पे इन्होंने पहले क्या किया, शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई, एनसीपी एनसीपी से बाहर आ गई, एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए. चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहाँ से आते हैं. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय. एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए. मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी. परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया. इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते. हे काय कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटतं की हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय. तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे. मुळामध्ये हे जे राज्य चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेलं आहे. हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे. आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या ह्यांचा धाडस नाही. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत. मी नाही करत, मी केलेलं आहे ना समर्थन.
सुपारी देऊन कुणाल कामराला नाही आता हे बघा, ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती? तर या नुसत्या सुपाऱ्या करू नका. राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देवसुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही. आणि कुणाल कामराच्या बाबतीमध्ये जो वाद महाराष्ट्रामध्ये उसळलाय हा काही नवा नाहीये. देशभरामध्ये कुणाल कामराचे वक्तव्य आणि त्यामुळे उसळलेले वाद याची एक परंपरा राहिलेली. आतापर्यंत कोणकोणत्या महत्वाच्या वादामध्ये कुणाल कामरा आतापर्यंत त्याचं नाव आलेलं आहे ते बघूया. अर्णब गोस्वामींसोबत वाद घातला 2020 साली आणि हा वाद घातला होता एका विमानामधून प्रवास करत असताना. इंडिगोचं विमान होतं, त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्यानंतर इंडिगोनं 6 महिन्यांसाठी कुणाल कामराला आपल्या सर्व्हिस द्यायला नकार दिला, प्रवासाला बंदी घातली. 2019 मध्ये एका राजकीय टीकेमुळे त्याला 2 स्वतःचे शो रद्द करावे लागले होते. सोशल मीडियावरच्या त्याच्या काही पोस्टमुळे सुद्धा अनेकदा वाद निर्माण झालेत. 2018 मध्ये कुणाल कामरानं आपलं ट्विटर अकाउंटच डिलीट करून टाकलं होतं. काही दिवसांपूर्वीच ओलाचे फाउंडर भावेश अग्रवाल यांच्याशी त्याचा एक्स वरून वाद झाला होता. आतापर्यंत त्यानं ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं कोणती नावं होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे, पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका केली आहे, अभिनेत्री आणि सध्या खासदार असलेल्या कंगना रनौत यांच्यावर टीका केली आहे, अनुपम खेर यांच्यावर टीका केली आहे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे. शीतलताई नमस्कार. नमस्कार. असीम सरोदे कायदेतज्ञ आपल्या सोबत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये काही वेळामध्ये सहभागी होत आहेत. कायदेतज्ञ अनिकेत निकम आता माझ्या सोबत आहेत, या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अनिकेतजी नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार कविताजी. आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता माझ्या सोबत आहेत. अभय सर नमस्कार. सुरुवातीला शीतल म्हात्रे तुमच्याकडे येते मी. असं नेमकं काय झालं की एका कवितेवरून एवढ्या भावना दुखावल्या, तोडफोड झाली, आता अगदी तोंड काळं करेपर्यंत, मारेपर्यंत कुणाल कामराला धमक्या दिल्या जात आहेत. ज्या शब्दाबद्दल आक्षेप आहे तो काही शिवसेनाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा वापरला गेलेला नाहीये गेल्या 3 वर्षामध्ये. नेमकं काय झालं? काय नेमकं दुखावणारं होतं त्या कवितेमध्ये? नमस्कार. खरं तर कुणाल कामरा हा एक कॉमेडियन नाही म्हणणार, आम्ही त्याला विदूषक म्हणू, जो खरोखर पैसे लावून स्वतःचं पोट भरण्यासाठी या सर्व गोष्टी करतोय. एक लक्षात घ्या की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री होते. कोणीतरी स्वतःचं पोट भरण्यासाठी खालच्या दर्जाची टीका करत असेल तर ते कधीही सहन करणार नाही. शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. आत्तापर्यंत टीका होत होती, टीका होत असतात, परंतु या टीकेला काहीतरी एक मर्यादा असते. फक्त तुमचं पोट भरण्यासाठी तुम्ही 500-500 रुपये तिकीट लावून लोकांना बोलवता आणि स्वतःचा धंदा चालावा म्हणून तुम्ही अशा पद्धतीने एका लोकनेत्याचा अपमान करता. हा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तुम्ही जे सांगताय भाषण स्वातंत्र्य, नक्कीच भाषण स्वातंत्र्य आहे, परंतु हे स्वातंत्र्य घेताना समोरच्याच्या स्वातंत्र्यावर कुठलीही गदा येणार नाही हे बघणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे फक्त तुमचं पोट भरण्यासाठी, तुमचे खिसे भरण्यासाठी कुणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन तुम्ही अशा पद्धतीने जर लोकनेत्यांचा आणि आम्ही ज्यांना पूज्य मानतो अशा लोकांचा अपमान करणार असाल तर ते आम्ही कधीही शिवसेना सहन करणार नाही. बरं, तुम्ही एक मोडस ऑपरेंडी लक्षात घ्या की ज्या पद्धतीने त्यांनी, मला वाटतं हे त्यांचा जो हा व्हिडिओ आहे हा 3 जानेवारीला त्यांनी रेकॉर्ड केला होता. हा आत्ताच का बाहेर यावा?
बरं तो आला आणि बरोबर 45 मिनिटाचं हे रेकॉर्डिंग आहे, त्याच्यातला एवढाच 1-1.5 मिनिटाचंच का बरं बाहेर यावं? बरं ते आल्यानंतर नाही, सगळं 45 ते समाज मिनिटाचं माध्यमावर आलेलं आहे. आल्यानंतर संजय राऊत सारखे खासदार महाप्रवक्ते नाही, त्यांनी जो ट्विट केलेला आहे तो फक्त 1.5 मिनिटाचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर तो बरोबर 1.5 मिनिटाचा तेवढाच जो त्यांनी केलेला ट्विट होता, कामराने ट्विट केलेला, तो 35 मिनिटाच्या आतमध्ये संजय राऊत सारखे महाप्रवक्ते ट्विट करतात. आणि अशा पद्धतीने त्यांची पूर्ण टीम ही दर 10-10 मिनिटाने हे रिट्विट करते. याला काय म्हणाल तुम्ही? हे कशा पद्धतीने केलं जात आहे? नाही म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुमचा काय रोग काय आहे? तुमचा रोग काय आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं हे कुणाल कामराकडनं करवून घेतलं असं म्हणायचंय का? हे तर नक्कीच आहे, या गोष्टी तर नक्कीच आहेत. 100% आम्ही हेच मागणं केलेलं आहे की हे ह्याच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे बघावं. कारण ते काय सांगतायत की मुंबईमधला एक जिल्हा ठाणे, म्हणजे त्याला काही मुंबईची माहिती नाही. हा माणूस मुंबईत राहतो की नाही राहतो हेही आम्हाला माहिती नाही. अशी बाहेरची माणसे येऊन आमच्या मराठी माणसांबद्दल हास्यास्पद काहीतरी शीतलताई जर असं नाही, आपण तुमचं जर म्हणणं मान्य केलं की हे उबाठाकडनं करण्यात आले असं जर मान्य केलं तर मग प्रश्न असा उपस्थित होतो, गरज काय? कारण गद्दार हा शब्द काही उबाठानं वापरलेला नाहीये असं नाहीये. गेल्या 3 वर्षात त्याची व्युत्पत्ती झाली उबाठाकडनं, त्यांनी तो 1000 वेळा वापरला असेल. या कवितेमध्ये एकनाथ शिंदेचं नावही घेतलेलं नाहीये. ठाकरे गट तर नाव घेऊन टीका करते, मग ठाकरे गटाला अशी काय गरज पडेल की एका कॉमेडियनला सोबत घ्यायचं आणि ही टीका करायची? अगदी उत्तम प्रश्न विचारलात. गेले 4 दिवस ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका होत होती, ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंबद्दलची लोकप्रियता घसरत चाललेली होती दिशा सालियन केसमध्ये, कारण एक माजी मंत्री आणि आत्ताचा आमदार याच्यावर बलात्कार आणि खुनाचा आरोप केला, हे कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी हे मुद्दामून काढलेलं खूळ आहे. हे मुद्दामून सुपारी देऊन काढलेलं खूळ आहे की जेणेकरून लोकांचं मन विचलित व्हावं, त्यांच्यावरच्या बातम्या या बाजूला जाव्यात आणि हे काहीतरी नको असलेल्या गोष्टी बाहेर निघाव्यात. हे त्याच्या मागचं मूळ कारण आहे. अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे नागपूरचे दंगल झाकण्यासाठी आदित्य ठाकरेंवर आरोप केले असं म्हणायचं, आदित्य ठाकरेंवरच्या आरोपांची चर्चा झाकण्यासाठी कुणाल कामराचा मुद्दा आला असं म्हणायचं. पण त्या विधिमंडळामध्ये जे होतंय त्यामुळे लोकांचे प्रश्न राहतात बाजूला, अशी एकूण शीतलताई परिस्थिती आहे. मला वाटतं याच्याबाबत तुम्ही सुद्धा माझ्याशी दुमत असणार नाही, तुमचं एकच मत असेल. एनिवेज आपण या मुद्द्याकडे येऊयात. त्या अगोदर मी अनिकेत निकम यांच्याकडे जाते. अनिकेतजी, आता तो जो मूळ प्रश्न निर्माण झालाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार, याच्यामध्ये आता रेषा कशी आखायची हा प्रश्न आहे. कारण कुणाल कामराची बाजू घेणारे म्हणणार त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी कुठे नाव घेतलंय कुणाचं, आणि इकडे स्वैराचार आहे असं म्हणणारे आहेत की नाव घेतलं नाही तर काय झालं, आमच्या नेत्याचा अपमान झाला. रेषा आखायची कशी? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा मला असं वाटतं स्वैराचाराला पालवी फुटते आणि या स्वैराचारातून अत्याचाराचा जन्म होत असतो. ज्या पद्धतीने कुणाल कामरासारखे स्टँडअप कॉमेडियन ज्यांचा एक इतिहास आहे जो आपण देखील आपल्या कार्यक्रमात आत्ताच थोड्या वेळापूर्वी मांडला, सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे, एखाद्या समाजाला डिफेम करणे, एखाद्या संस्थेला डिफेम करणे, मग ते पंतप्रधान असतील किंवा देशाचे गृहमंत्री असतील किंवा आत्ताचे उपमुख्यमंत्री असतील जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केले, अशा संविधानिक पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींचा अपमान करून जनतेपुढे जर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असेल तर निश्चितपणे हा एक दखलपात्र गुन्हा आहे. नंबर 1. नंबर 2, संविधानानेच राज्यघटनेमध्येच अनेक तरतुदी आहेत. प्रत्येक व्यक्तीला देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, परंतु हे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला देखील मर्यादा असतात आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करू शकत नाही आणि त्या संदर्भातले अनेक न्यायनिवाडे आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाची टिप्पणी जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती केली जाते, जरी त्यांचं नाव घेतलं नसेल तरी सुद्धा जे ते सांगतायत आणि जे सुचवतायत ते स्पष्टपणे नमूद केलं जातंय की तो इशारा कोणाकडे आहे. आणि अशा स्वरूपाचं जर तुमचं बोलणं असेल तर निश्चित हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तुम्ही स्वातंत्र्याचा अतिरेक करत आहात आणि त्यामुळे हे कुठेतरी डिफेमेशनच्या झोन मध्ये जातंय असं सकृत दर्शनी दिसतंय. ठीक आहे. असीम सरोदेजी, तुमच्या क्षेत्रातले तुमचे सहकारी आता आपल्या सोबत आहेत. असीम सरोदेजी, तुम्हाला काय वाटतं, याला स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्या रेषेमध्ये आणायचं की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य? कारण विडंबन हे काय महाराष्ट्राला या देशाला नवीन नाहीये. कायम जेव्हा राजकीय विषय येतात त्यावेळेस विडंबन केलंच जातं. अगदी रोज व्यंगचित्राच्या माध्यमातून विडंबन केलं जातं. मग कवितेच्या माध्यमातून ते आलं तर त्यात नवीन काय आहे?
त्या बाबतीत इतका गहजब करण्याची काय आवश्यकता आहे? कामरा हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून ते सातत्याने समाजामध्ये सुरू असलेल्या विविध घटनांवर वक्तव्य करतात, विरोधाभाससुद्धा दाखवतात. आणि मला असं वाटते की व्यंगात्मक परीक्षण एखाद्या घटनेचं करणं किंवा विरोधाभास दाखवणं की राजकीय नेते एक बोलतात आणि दुसरंच वागतात, अशा पद्धतीने आपलं मत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सगळ्याच विषयांवर व्यक्त करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. त्याच्यानुसारसुद्धा आपण आपलं म्हणणं व्यक्त करू शकतो. आणि ते म्हणणं व्यक्त करणं हे ज्याच्याबद्दल ते व्यक्त केलेलं आहे त्या माणसाला आवडलंच पाहिजे असं आवश्यक नाही. ज्या माणसाबद्दल ते म्हणणं व्यक्त करायचं आहे त्याची टीकात्मक परीक्षण सहन करण्याची कॅपॅसिटी लोकशाहीमध्ये असली पाहिजे. कुणाल कामरानी एकनाथ शिंदे संदर्भात जी काही कविता तयार केली आणि त्याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये ती प्रेझेंट केली, ती कविता कुठे एकनाथ शिंदेचा अपमान करणारी आहे असं बिलकुल वाटत नाही मला. दुसरीकडे आपण हे पाहतो की आपण जर एखाद्या माणसाच्या भावना दुखावल्या असतील किंवा एकनाथ शिंदेंना ती कविता अपमानजनक वाटली असेल तर मग केस कोण दाखल करू शकतो कुणाल कामरावर? तर एकनाथ शिंदेंचा अपमान झाला असेल तर एकनाथ शिंदेंनी कुणाल कामरावर अब्रू नुकसानीची केस दाखल केली पाहिजे, डिफेमेशनची केस दाखल केली पाहिजे. परंतु तसं न करता कार्यकर्ते त्याच्या कुणाल कामराच्या स्टुडिओमध्ये घुसतात आणि स्टुडिओची तोडफोड करतात, खुर्च्यांची तोडाफोड करतात. हे अत्यंत असंविधानिक, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्यायाधीश होण्याचा हक्क कोणी दिलेला नाही, कार्यकर्त्यांना पोलीस होण्याचा हक्क कोणी दिलेला नाही. हे जे मॉरल पोलिसिंग सुरू झालेलं आहे ते अत्यंत वाईट आहे. निश्चितच मॉरल पोलिसिंग जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत वाईट आहे आणि त्याची चर्चा किंवा त्याची भीती सध्या सगळ्यात जास्त वाटते. अभय सर, खरं तर हे ना थोडंसं मला गेल्या 3-1 वर्षांचा मागच्या इतिहासाकडे घेऊन जाते. म्हणजे झालंय असं की एक कॉमेडियन येतो, तो काहीतरी एक कॉमेडी करतो, मग त्याचा राग येतो. राग कुणाला येतो? शिवसेनेला येतो. मग शिवसेना आपल्या पद्धतीनं त्याला उत्तर देते आणि मग त्याच्या बाजूनं दुसरी शिवसेना उभी राहते. मला वाटतं गेल्या 3-1 वर्षात आपण जे काही बघितलं त्याचा हा नवा अध्याय असं म्हणायला हरकत नाही. याला निवडक संवेदनशीलता म्हणतात कविता. कारण अशा घटना जेव्हा या बाजूने घडतात त्यावेळेस ते सगळे जे संविधानाचे रक्षक किंवा मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते उभे राहत नाहीत. हे नेहमीच आहे. म्हणजे याच्यात तर राजकीय बाजू लपलेली नाही. एक लक्षात घ्यायला हवं की कुणाल कामरा हे फक्त कॉमेडियन नाहीत तर ते ऍक्टिव्हिस्ट पण आहेत. कारण त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे ओलाच्या संदर्भात असेल काय वेगवेगळ्या संदर्भात त्यांनी आपल्या भूमिका घेतल्यात. त्यांना तो अधिकार आहे आणि त्यांनी ते कधीही लपवलेलं नाही. दुसरी बाब अशी आहे की त्यांनी काहीही व्यंग केलं, विडंबन केलं तरी त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी असीम सरोदे म्हणतात तसा कायदेशीर मार्ग आहे. ही बाजूही मान्य आहे. परंतु त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एकाच व्यक्तीच्या बाबतीत वारंवार असे प्रश्न का उपस्थित होत आहेत? म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एखाद्या संपादकाच्या संदर्भात त्यांना फ्लाईटमध्ये गाठून त्यांचा व्हिडिओ शूट करणार, त्यांच्या अधिकारावर किंवा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणार. त्याचवेळी तुम्ही वेगवेगळ्या संदर्भातले काही ट्विट्स करणार आणि तुम्ही फक्त एका डोळ्याने बघून कॉमेडी करणार. असं जेव्हा कराल तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया येणार. म्हणजे या प्रतिक्रिया चुकीच्या आहेत, त्याचं समर्थन करता येणार नाही. परंतु हे एकाच किंवा एका विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत का होतं? म्हणजे आपण मला वाटतं की जर 2 डोळ्यांनी बघितलं तर जेवढा निषेध या कुणाल कामरावर हल्ला करणाऱ्यांचा केला पाहिजे त्याच तोंडानी नेव्ही ऑफिसरवर हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पण त्या लोकांचा पण केला पाहिजे. किंवा आपल्या विरुद्ध सोशल मीडियामध्ये काहीतरी लिहिलं म्हणून उचलून आणून घरात त्याला बेदम मारहाण करणाऱ्या त्याही लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. हे जर लक्षात घेतलं आपण तर मला वाटतं हे राजकीय रंग भरणार नाहीत. पण प्रत्येक वेळेस सोयीच्या दृष्टीने त्याला हे लावले. आता काही वर्षापूर्वी IBN लोकमतवर हल्ला झाला होता तेव्हा जे वक्तव्य होती त्या आत्ता जे बोलतायत ना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची तेव्हाची त्यांची वक्तव्य काढून बघा. मला वाटतं की या सगळ्या सोयीच्या राजकीय भूमिका घेतल्या जातात. हिंसाचाराचं कुठल्याही मग तो कोणत्या बाजूनी केलाय हे बघून त्याच्याबद्दलची आपली भूमिका जोपर्यंत ठरवली जाणार नाही आणि 2 डोळ्यांनी उघडून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत मला वाटतं हे राजकीय कलगीतुरा हा सुरू राहील. पण कुठल्याही परत एकदा सांगतोय की कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना कुठल्याही हिंसक प्रतिक्रियेचं समर्थन करता येणार नाही.
हे अगदीच खरं आहे की हिंसेचं समर्थन कुठेही करता येणार नाही. अखिल चित्रे आपल्या सोबत आता स्टुडिओमधनं थ्रू होत आहेत. जर अखिल चित्रे हे थ्रू झाले असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊयात. ओके, अखिल चित्रेजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये. प्रश्न असा आहे की जे झालंय, जी कविता समोर आले ते ठीक आहे, पण ती तुमची सोयीची भूमिका आहे का की तुम्ही आता कुणाल कामराला पाठिंबा देता? कारण या अगोदर आरजे मलिष्कावर तेव्हाची शिवसेना तुटून पडली होती. कंगना राणौतनं एक ट्विट केलं, त्यावेळेस अगदी महानगरपालिकेचा बुलडोजर तिच्या घरापर्यंत पोहोचला होता. पण ही मात्र आपल्या सोयीची भूमिका आहे. कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंना उद्देशून गद्दार म्हटल्यावर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पूर्णपणे कुणाल कामराच्या पाठीशी उभा राहतोय. सोयीच्या भूमिका घेत आहे. कसं आहे मॅडम, आपण जर ते ऑडिओ, ते जे काय गाणं आहे ते पूर्ण ऐकलं तर मी ते 8-10 वेळा ऐकलंय रिवाइंड फास्ट फॉरवर्ड करून. एवढं आवडलं तुम्हाला? हो, खूप चांगलं होतं हो ते. ना? बोली पाठ झालं असेल आता. आता काय आहे त्याच्यात कुठेही एकनाथ शिंदेचं नाव घेतलेलं नाही. आता काय झालंय, 33 देशांनी ह्याच्या आधी नोंद घेतली होती की एकनाथ शिंदे किती पॉवरफुल आहे, महासत्ता त्यांच्या पाठीशी आहे वगैरे. आता 33 देशांना हे कळलं की अरे गद्दार म्हटलं तर एकनाथ शिंदे, बाप चोरणारा म्हटलं तर एकनाथ शिंदे. मला काय कळलंच नाही यांच्या कार्यकर्त्यांनी असं स्वतःच ओढून का घेतलं की ते एकनाथ शिंदेवर आहे. कुठेच एकनाथ शिंदेचं नाव नव्हतं. मला कमाल आहे. कुठेच एकनाथ शिंदेचं नाव नाहीये, तर मग तुम्ही काय एवढं पाठिंबा देताय मला कुणाल काय कळलं? कामराला? कारण त्यांनी आता ओढून घेतलं स्वतःवर की ते एकनाथ शिंदे आहेत म्हणून. आता आम्ही विरोधी पक्षाचे असल्यावर आम्हाला तर नवल वाटणारच ना की असे कसे काय वागू शकतात त्यांचे कार्यकर्ते. म्हणजे स्वतःच्या नेत्याला आहे ना असं वाटतं ते गद्दार आहेत, बाप चोरणार आहेत, पक्ष चोरणार आहेत. काय म्हणजे त्यांना काय वाटतं? ठीक आहे, कमाल आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या सोयीचं आहे, तुम्ही ते घेतलं तुमच्यासाठी आणि त्यांनी तोडफोड करून तुम्हाला थोडक्यात मदत केली असं आपण एक वेळ म्हणूया. पण मूळ प्रश्न माझा बाजूला राहतो ना. मूळ प्रश्न हा आहे की जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही हातात लाठाकाठ्या घेता, तेव्हा तुम्ही लोकांच्या घरापर्यंत बुलडोजर पोहोचवता, आणि जेव्हा आता समोरच्यावर टीका होते तेव्हा तुम्हाला अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं. त्याचे 2 मुद्दे. कसं आहे, हे ना थोडं टेक्नॉलॉजी कळत नसेल कुणाला? हे कार्यकर्त्यांनी ज्यांनी आता जे काही केलं. बरं, आता ते काय शो जो आहे तो काय एअर होतो, तो काय आत्ता झाला तर तो आत्ता काय आपण लाईव्ह करतोय तसं काय ते लाईव्ह जात नाही. ते कधी आधी झालेले. हे तिकडे पोचले, तिथे एक दुसरा शो चालू होता, तिथे महिला होते त्या शो मध्ये, आपण व्हिडिओ पाहिला असेल. तिथे दुसरा कोणतरी कॉमेडियन होता, तो काहीतरी, सगळेच कॉमेडियन अशाच प्रकारचे स्टँडअप करतं असं नाहीये, एकूणच सगळी कॉमेडी आहे. हो. तर ह्यांनी जाऊन तिथे तोडफोड केली, जे काय केलं ते सगळं आपण पाहिलं व्हिज्युअल. त्याच्यानंतर मी अनेक आंदोलनं केली. असं नाही की मी आंदोलनं कधी केली नाही. आंदोलनाचे गुन्हे देखील माझ्यावर आहेत, अटक पण झालोय. पण मी कधी असं पाहिलं नाही की अटक झाल्यानंतर राज्याचा एखादा कॅबिनेट मंत्री येतो, सो कॉल्ड मी अटक आहे, यांचे कार्यकर्ते अटक आहेत, आणि मीडियाचे कॅमेरे लागले आणि ते त्या कॅबिनेट मंत्र्याच्या मागे उभे आहेत. म्हणजे हे काय पॉलिटिकल, म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड होतं का? हे इतका छोटासा विषय, एक गाणं, त्याच्यावरती स्टेट स्पॉन्सर्ड केलं होतं असं म्हणणं आदित्य ठाकरेंवर टीका व्हायला लागली, जुनं प्रकरण बाहेर आलं, हायकोर्टात याचिका दाखल केली, ते झाकायचंय म्हणून तुम्ही अगोदर झालेला हा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आणलात म्हणून. बरोबर. आता ते औरंगजेबचं कबर कोणी आता 400 वर्षानंतर काढली बाहेर, ते कॅबिनेट मंत्री, त्यांची आधी दुसरे कॅबिनेट मंत्री, त्यांनी काढली बाहेर. का काढली? आता ते कोणी ह्यांना सुपारी दिली होती का, असं मी म्हणू का? ह्यांना ते कशाला काढलं? मी काय म्हणायचं ते मी नाही सांगू शकत. त्यांना विचारतोय, तुम्हाला नाही का? मग ते कोणी काढलं? आता मला फक्त एवढं सांगायचंय, ह्याच्या आधी ते 2 कॉमेडियन आहेत ना, एक तो सोलापूरकर आणि दुसरे ते, अरे नाव विसरलो आता, अटक झाले, कोरटकर. ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले, संभाजी महाराजांबद्दल बोलले. कुठे तुम्हाला ही शिंदे सेना दिसली का रस्त्यावर इतकी आक्रमक? म्हणजे ह्यांना एकनाथ शिंदे जास्ती महत्वाचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा. मग तिकडे सत्तेचा आदर ठेवणार, तिथे मग काय ते अरे सत्तेत आहोत, कायदा त्याचं काम करेल, मग इथे कायदा काम नाही करणार होता? शीतलताई बोला या मुद्द्यावर. नक्कीच मला या मुद्द्यावर नक्कीच बोलायला आवडेल. कोरटकरांना नुकताच अटक झालेली असं आपल्याच माध्यमातून आम्ही आता ऐकलं. राहुल सोलापूरकर यांनी स्वतः माफी मागितली, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. त्याच्यानंतर मी दुसरं गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही जे सिलेक्टिव्ह राजकारण करताय, कंगना राणावतबद्दल तुमचं काय मत आहे? केतकी चितळे यांनी काय केलं होतं, एक गाणं ट्विट केलं होतं, कविता, तेव्हा तुम्ही त्यांना काय केलं? त्यांना तुम्ही 40 दिवस आतमध्ये टाकलेत. अर्णव गोस्वामी, नाव विसरलात का? याच्या संदर्भात आपण काय केलं? पत्रकार होते, तुम्ही यांच्या संदर्भात काय केलं? नवनीत राणा दाम्पत्य हनुमान चालिसा बोलायला आले, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं? नारायण राणे यांनी फक्त म्हटलं मी कानाखाली मारली असती, तुम्ही त्यांना जेवणाच्या ताटावरून केंद्रीय मंत्री असताना तुम्ही त्यांना अटक केलं. मलिष्का एक गाणं म्हटलं म्हणून तिच्या घरी अळ्या शोधायला तुम्ही महानगरपालिकेची माणसं पाठवली. पत्रकार राहुल कुलकर्णी याच्या संदर्भात आपण काय केलं? नेव्ही ऑफिसर
यांनी काय बोलले होते, त्यांनी फक्त एक व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केला होता, तुम्ही त्याचे डोळे फुटेपर्यंत त्याला मारलं. कपिल शर्माच्या संदर्भात काय केलं, अशी अनेक नावं आम्हाला घेता येतील. त्याच्यामुळे आम्हाला पण शीतलताई, अहो पण हे सगळं होत असताना तुम्ही होतात ना त्या पक्षामध्ये, तुमचे नेते त्या पक्षामध्ये होते, तुम्ही त्याच पक्षात होतात ना तेव्हा. पक्षामध्ये आम्हाला काही गोष्टी करता आल्या नाही, म्हणूनच अहो ताई आम्हाला त्या पक्षात काही गोष्टी करता आल्या नाहीत किंवा कराव्या लागल्या, म्हणून तर आम्ही आज शिंदे साहेबांबरोबर आहोत. त्याच्यामुळे आता ह्या ज्या सर्व गोष्टी घडल्या त्या आम्हाला मान्य नव्हत्या, त्या आम्हाला कुठेतरी खटकत होत्या, म्हणून तर आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत. याचं कारणच हे आहे, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त सिलेक्टिव्ह आहे. जेव्हा तुमच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या, तुम्हाला खरंच कळत नाही केतकी चित्रेच्या संदर्भात यांचं काय म्हणणं आहे. तुम्ही तिला 40 दिवस त्या मुलीला का बरं आतमध्ये ठेवलं होतं, काय तिचा गुन्हा होता, याबद्दल तुम्ही सांगू शकाल? पण असं आहे शीतलताई, हे प्रश्न आपण तेव्हा विचारू, तुमचं नॅरेटिव्ह तेव्हा मान्य करू जेव्हा तुमच्यापैकी कुणी याच्याबद्दल एक शब्द बोलला असता. तेव्हा तुम्ही त्याच सरकारमध्ये होतात, तेव्हा तुम्ही सत्तेमध्ये होतात, तेव्हा तुम्ही मंत्रिपदांवर होतात, तेव्हा कुणी काही बोललं नाही. आणि आता मात्र तुम्ही म्हणताय की तुम्ही सोयीची, म्हणजे दोन्हीकडनं आहे, ही काय एका बाजूकडनं सोयीची भूमिका नाहीये. नाही, लक्षात घ्या, तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. आम्हाला काही गोष्टींवर भूमिका घेता येत नव्हती, म्हणून तर आम्ही बाजूला होऊन खरी भूमिका, हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. हे तुम्हाला परत मला सांगायला नको आहे. त्याच्यामुळे जे झालंय ते झालेलं आम्हाला पटत नव्हतं, परंतु शिवसेनेची भूमिका अशी होती की आदेशाला अमान्य करायचं नसतं, त्यामुळे आम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. त्यामुळे आम्ही आता हे प्रश्न तुम्हाला विचारतोय की जर शिंदे साहेबांचं गाणं, शिंदे साहेबांवर हे जे विडंबत काव्य केलेलं आहे स्वतःचं पोटाची खळगी भरण्यासाठी, हे काही फक्त टीका नाही आहे, ही राजकारणातली टीका नाही आहे, तर तुम्ही स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःला कुठेतरी महत्त्व प्राप्त होण्यासाठी केलेली ही गोष्ट आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. आम्ही त्यांना सांगितलेलं कालपर्यंत की तुम्ही माफी मागा आणि हे तुम्ही डिलीट करा, परंतु त्यांनी ते न करता त्यांनी उलट त्याच्यावर अजूनही ह्या लोकांनी, बाकीच्या लोकांनी ते रिट्वीट करत राहिले. तर त्यांनी माफी नाही मागितली, त्यांचं रिट्वीट झालं म्हणून तुम्ही तो व्हेन्यू जाऊन फोडून टाकला. त्यांनी त्याच्यामुळे ऍक्शनला, हे बघा, हिंसाचाराचं कोणीही समर्थन करत पण हिंसा करायची, ऍक्शन मात्र येते. पण हिंसा करायची. सर्व जे कार्यकर्त्यांनी असं शीतलताई की टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर हे म्हणायचं की हिंसाचाराचं कोणी समर्थन करायचं नाही, पण त्याच वेळेला दुसरीकडे हिंसा करायची, म्हणजे हे काय आहे, ही काय भूमिका आहे? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली, त्यांच्यावर FIR झाला, त्यांना अटक झाली. सकाळी 3:30 वाजता त्यांना घरातून अटक झाली. बघा, जर आमचे वरिष्ठ आहेत त्यांच्याबद्दल जर कोणी अशा पद्धतीने बोलत असेल, अशा पद्धतीने त्यांच्यावर हास्यास्पद, हसण्यासाठी सगळेजण बोलत असतील, एक हास्याचा विषय होत असेल, तर आमचा त्याला विरोध आहे. हे सिलेक्टिव्ह राजकारण आम्ही सहन करणार नाही. बरं, ते ठीक आहे, ते तुमच्या कार्यकर्त्यांना शिक्षा झाली. मंत्रीपदावर, नेतेपदावर असलेले तुमचे नेते सांगतायत, एक जण म्हणते काळं फासू, दुसरं म्हणते दिसेल तिथे बदडून काढू. आता यांचं काय करायचं? जरी ते मंत्री असले तरी ते शिवसैनिक आहेत पहिले, हे तुम्ही लक्षात घ्या. ते मंत्री आणि शिवसैनिक नंतर आहेत शीतलताई, ते मंत्री आणि शिवसैनिक नंतर आहेत शीतलताई. ते पहिले या देशाचे, महाराष्ट्राचे नागरिक आहेत, लोकशाहीच्या एका कक्षेमध्ये आहेत, जिथे आपण स्वातंत्र्य आणि स्वैराचारामधली रेष बोलतोय, ज्या लोकशाहीच्या, ज्या संविधानाच्या अनुषंगाने बोलतोय, त्याचे ते पहिले नागरिक आहेत. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून आपण कुठेतरी जाऊन बदलायचं, कुणाला तरी धमकी द्यायची, हे तुम्ही शिवसैनिक म्हणून कसं काय खपवून घेऊ शकता? एक लक्षात घ्या, शिवसैनिक हा कधीही आमच्या पूज्यस्थळांवर झालेला जो तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ते आम्ही कधीही सहन करणार नाही. आम्ही देशाचे नागरिक नक्कीच आहोत, पण म्हणून सगळ्या गोष्टी आम्हालाच आहेत का? समोरची व्यक्ती काय करते तिला आम्ही शांतपणे सांगतो की तुम्ही हे डिलीट करा, तुम्ही माफी मागा, तर तेही न करता जर तुम्ही अजूनच वाईट पद्धतीने ट्विट करत सुटला, तर मला असं वाटतंय की याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. त्याच्यावर नक्कीच पोलिसी कारवाई झाली, त्यांच्यावर FIR झाली, आम्ही त्यांचं समर्थन करत नाही, परंतु ती ॲक्शनला रिॲक्शन होती, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. बर, अनिकेतजी, खरं तर कुठल्याही एका पक्षाची बाजू घेण्याची इथे काही गरजच नाहीये, किंवा अगदी विडंबन जे झालेलं आहे ते अगदी फार योग्य वगैरे ते असल्या कुठल्याच भानगडीत आपण पडूयात नको. आपण फक्त इतक्यापुरतं मर्यादित राहूयात की एखादी गोष्ट मांडली जाते, समाज माध्यमांवर समोर येते, ती मला पटत नाहीये, त्याच्यावरची रिॲक्शन म्हणून हिंसाचार हा कसा काय आपण मान्य करायचा? आणि प्रत्येक वेळेला नाही ही आमची पद्धतच आहे, ही आमची ऍक्शनला रिॲक्शन आहे, किंवा हे म्हणणं की ही आमची प्रतिक्रिया आहे, हे कसं काय मान्य होऊ शकतं?
2025 मध्ये आलोय आपण. कविताजी 21व्या शतकात भारतासारख्या लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणीही कधीही खपून घेणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांचं देखील हाच स्टँड आहे आणि त्यामुळे केलेलं कृत्य हिंसाचाराचं चुकीचंच आहे. त्याचं समर्थन कोणीही करत नाही. त्यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. परंतु त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने स्वातंत्र्याच्या नावाखाली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीचा अपमानास्पद त्याच्याबद्दल बोलणे किंवा एक सिच्युएशन क्रिएट करणे ज्याच्यावर समाज माध्यम त्यांची टीका करतील, टिप्पणी करतील, तर निश्चितपणे हा देखील एक गुन्हा होतो. आणि हा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः ज्याच्या व्यक्तीवर टिप्पणी केली जाते त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करावा असं कायद्यात अभिप्रेत नाहीये. कायद्यात कोणीही तक्रारदार असू शकतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर अपमान होत असेल आणि ती व्यक्ती कॉन्स्टिट्यूशन पोस्ट होल्ड करत असेल तर हे गरजेचं नाही की त्या व्यक्तींनीच गुन्हा दाखल करावा. तो गुन्हा कोणीही दाखल करू शकतो, कारण तो अपमान त्या पोझिशनचा आहे, त्या चेअरचा आहे, ज्या चेअरवर ती व्यक्ती बसलेली आहे. नंबर 1. नंबर 2, जसे ज्या पण या केसमध्ये तुम्हाला खरंच वाटतंय की उपमुख्यमंत्री पद या पदाचा अपमान झालाय, कॉन्स्टिट्यूशनल पोझिशनचा अपमान झाला या कायद्यातून? व्यक्ती बसलेले आहेत त्यांचा ज्या पदावर ती व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीचा अपमान झाला आहे आणि ज्या पद्धतीने त्या व्यक्तीबद्दल टिप्पणी केलेली आहे निश्चितपणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत मोडूच शकत नाही. कारण अशा स्वरूपाच्या वक्तव्याला जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जर आपण प्रोटेक्शन दिलं तर उद्या चालून प्रत्येक व्यक्तीच्या विरोधात जे कुठलेही जे राजकीय व्यक्ती असतील, सोशल लाईफमध्ये असेल, पब्लिक फिगर्स असतील, त्यांच्या विरोधात अशी टिप्पणी केली जाऊ शकते. आणि अशी टिप्पणी जर ही आपण परमिट केली, अलाव केली, तर मग आज राजकीय लोकांवर केली जात आहे, उद्या न्यायाधीशांवर केली जाईल, उद्या अमुक लोकांवरती केली जाईल. त्यामुळे कुठेतरी आपण स्वातंत्र्याचा अतिरेक करू नये हे भान बाळगून आपण समाज माध्यमांमध्ये आपले विचार व्यक्त केले पाहिजे असं मला वाटतं. फक्त आम्ही स्टँडअप कॉमेडियन आहोत हे आपल्याला लायसन्स देत नाही. जे मनात येईल ते बोलण्याकरता जीभ उचलली आणि टाळूला लावली अशा स्वरूपाचं वक्तव्य कदापि चालू शकणार नाही. तुम्ही कुठल्याही पेशंटमध्ये असा, तुम्ही स्टँडअप कॉमेडियन असाल किंवा नसाल, परंतु जर अशा स्वरूपाचं तुम्ही बोलत असाल तर निश्चितपणे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. परंतु त्याचबरोबर असं वक्तव्य केलं म्हणून तुम्ही एखाद्याचं कार्यालय तोडाल फोडाल हे देखील चुकीचं आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या वर्तणुकीला देखील आळा बसला पाहिजे आणि अशा लोकांच्या विरोधात देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मला वाटतं गुन्हे दाखल देखील झालेले आहेत. ठीक आहे अभय सर, या सगळ्याबद्दल एक जी चिंताजनक बाब आहे जी मला आज सकाळपासून जाणवते आणि सिनियर जर्नलिस्ट म्हणून मला ती तुम्हाला विचारायची आहे. या प्रकारच्या गोष्टी नव्या नाही आहेत, या सातत्यानं होत असतात. पण विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे म्हणून अशी गोष्ट समोर आल्यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाचा मोठा वेळ यावर चर्चा करण्यासाठी घालवावा हे खरंच समर्थनीय आहे का? नाही, एक निश्चित आहे की जे नॉन इश्यूज आहेत त्याच्यावर चर्चा घडवून जे मुख्य प्रश्न आहेत ते बाजूला ठेवण्याची सगळ्या प्रत्येक राजकीय म्हणजे सरकार कुठले असो त्या राजकीय पक्षांच्या भूमिका नेहमीच राहिलेल्या आहेत. परंतु त्यांना मूळ विषयांकडे आणून त्याच्यावर सभागृहात चर्चा घडवायला लावणं याच्यासाठी कसब लागतं आणि ते प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. आज सुद्धा विधिमंडळामध्ये हे जरी बाहेर प्रसारमाध्यमांसमोर हे औरंगजेबाची कबर आणि हे सगळे चर्चा होत असल्या तरी आज सभागृहामध्ये 25-25 लक्षवेधींवर विविध विषयांवर चर्चा होत आहेत. नाही असं नाही, फक्त त्याची प्रतिक्रिया काय होते, त्याचे प्रतिसाद सरकारकडनं काय मिळतात. एक आहे की एवढं प्रचंड बहुमत घेऊन आलेलं सरकार असताना विरोधी पक्षाचा आवाज तसाही क्षीण झालेला आहे. त्याच्यामुळे अशा जे ट्रॅप म्हणू आपण ज्यांना, अशा ट्रॅपमध्ये आपण अडकणार नाही याची काळजी आता विरोधी पक्षांनाही घ्यावी लागणार आहे. आणि ही जी निवडक संवेदनशीलता किंवा ही प्रतिक्रिया आहे असं म्हणण्याची जी पद्धत आहे काय आजची नाही आहे. ज्याचा उल्लेख तू पण केलास की हे चालेल म्हणजे दिल्लीत शिखांचा हत्याकांड झाल्यानंतर मोठं झाड पडल्यानंतर थोडी जमीन हादरणारच इतकं निर्लज्ज समर्थन पण आपण ऐकलेलं आहे. म्हणजे त्या तुलनेत या प्रतिक्रिया ज्याच्या काही फार नवीन आहेत असं नाही. परंतु एक निश्चित आहे की राजकीय पक्षांमधला आता सहिष्णुता राजकारणातली संपलेली आहे आणि आता एखाद्या टोळी युद्धाप्रमाणे जर राजकारण चालणार असेल तर मला वाटतं की भविष्यामध्ये अशा अनेकदा असे वारंवार प्रसंग येऊ शकतील अशी मला भीती वाटते. ही भीती सगळ्यांच्याच मनात आहेत आणि म्हणूनच मी तो प्रश्न तुम्हाला विचारला आणि ती भीती तुम्ही सुद्धा बोलून दाखवलीत. चित्रे सर, मुद्दा हा आहे की हे सगळं आजूबाजूला दिसत असताना जरी संख्या कमी असली तरी ती विरोधी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे की आपण कुठल्या इश्यूवर किती रिॲक्ट व्हायचं.
जर एखाद्या इश्यूवर सत्ताधारी पक्ष अडचणीत येतोय असं म्हणताना आपण नॉन इश्यूवर जर सुद्धा रिॲक्ट व्हायला लागलो तर अल्टिमेटली नुकसान सत्ताधारी आणि विरोधक मिळून महाराष्ट्राचं करताय. आता आपण जर पाहिलं तर कोणी विरोधी पक्षाचे काय रस्त्यावर आंदोलनं करायला उतरले नाही, काय ह्याच्या विरुद्ध काळे झेंडे दाखवायला काय बाहेर पडले नाहीत. ट्विटर हा माध्यम आहे आजच्या आधुनिक जगातलं, त्यांनी आपलं जे काय मत आहे ते रोजच आपण मांडत असतो. आता ते ट्विटरवर प्रत्येकाने आपलं मत मांडलं, तसंच जेव्हा विरोधी पक्ष हे ना वाटतं सो कॉल्ड कुठे अडचणीत येतात तेव्हा तेही करतात ना. तर त्याच्यावरती इतकं आग पाखड करायची मला असं वाटतं काही गरजच नाहीये. आत्ताच सर म्हणाले की म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ते सत्तेत आले आहेत मेजॉरिटीमध्ये, असं असताना ह्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास नव्हता का की बाबा सत्तेत आपणच आहोत, कायद्याने सगळंच करता आलं असतं. आता मी ह्याच्या आधी आंदोलनं केली आहेत, मी तर शिवसेनेचा भाग आत्ता आहे, याच्या आधी इतके वर्ष शिवसेनेत नव्हतो, आम्ही सत्तेत नव्हतो, म्हणून त्या प्रकारे करावं लागेल. तुम्ही तर इतक्या मेजॉरिटीमध्ये सत्तेत आहात. मी हे इतिहास याच्यासाठी सांगितलं कारण शीतलताई थोड्या वेळ आधी इतिहासात गेलेल्या, म्हणून मी इतिहासाचा दाखला देऊन सांगतोय. तर तुम्हाला काय गरज आहे, काय आवश्यकता आहे तुम्हाला? दुसरं, तुमचे 2 कॅबिनेट मंत्री आज ते म्हणतात अटक झाली ना, मी इथेच आता ऐकतोय की 3:30 वाजता अटक झाली, मला वेळ नाही माहिती होती. आता मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स पाठवू का, तुम्ही चालवा तुमच्या चॅनलवर, जे अटक झालेले आरोपी आहेत ना, अशी कुठली प्रोव्हिजन आहे का? कायदेतज्ञ आहेत विचारा की मंत्री तिकडे आल्यावरती अटक आरोपी बाहेर येऊन कॅमेऱ्यासमोर उभे राहू शकतात, अशी कुठली कायद्यात प्रोव्हिजन आहे का? माझ्यावरती अनेक गुन्हे आहेत आंदोलनाचे, असे कुठलीही तरतूद नाही. तर मला असं वाटतं की या सरकारने जे काय झापडं बांधलेलं आहे ना डोळ्यावर की आम्ही जिंकलोय आणि आम्ही एकदम अमर झालेलो आहे, नाहीतर ते सगळं उलट होईल लवकरच, कारण महाराष्ट्राची जनता पाहते. बरं, शीतलताई, एक अगदी सोपा प्रश्न तुमच्यासाठी त्यांनी उपस्थित केलाय. सत्ता तुमची आहे, गृह खातं तुमच्या सरकारचं आहे, विश्वास नाही आहे का तुम्हाला की एखादी गोष्ट नाही पटली तर कायद्याने उत्तर मिळेल म्हणून? अगदी आम्ही कायद्याने उत्तर मिळावं म्हणून प्रथमतः त्यांच्यावर FIR, आमचे जे आमदार आहेत मुरजी पटेल यांनी रात्री 9:30 ते 10 वाजता त्यांच्यावर FIR दाखल केला. परंतु त्याच्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने या गोष्टी वारंवार, कारण एक लक्षात घ्या की शिंदे साहेब हे लोकनेता आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने, हे त्यांना गद्दार म्हणतात परंतु नक्की गद्दार कोण आहे हे मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले. त्याच्यामुळे सतत त्याच गोष्टी बोलणं हे कुठेतरी चिडवण्यासारखं त्यांचा हा विषय होता. आणि ज्या पद्धतीने संजय राऊत ह्याच्यावर किंवा त्यांचे जे सगळे बाकीचे लोक होते हे सतत त्याच्यावर रिट्वीट करत होते, त्याच्यामुळे कदाचित आमच्या शिवसैनिकांचा भावना अनावर झाल्या असतील. आणि त्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ती तोडफोड केली, आम्ही खरंच त्याचं समर्थन करत नाही. त्यांच्यावर FIR झाले आणि त्यांची बेलसुद्धा झाली. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांची बेल झाली होती, कदाचित आपल्याला माहिती नाही, त्यांची बेल झाली. आणि ती बेल करण्यासाठीच आमचे शिवसैनिक म्हणून आमचे प्रताप सरनाईकजी गेले होते. तर मला असं वाटतं शेवटी ते शिवसैनिक आहेत, शिवसेना म्हणून त्यांच्या मागे उभं राहणं हे आमचं काम आहे. ते चुकले असतील त्यांच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई होईल, त्याबद्दल आम्ही त्याचं कधीच समर्थन करत नाही. परंतु जेव्हा समोरची व्यक्ती, त्यांच्याबद्दल काय आपल्याला म्हणायचं आहे, ते चुकले आहेत, त्यांची चूकच नाही हे ज्या पद्धतीने आपण म्हणता आहात, कारण सतत अपमान करणं, वाईट पद्धतीने बोलणं, मला वाटतं त्यांनी जी कविता केलेली त्यांना त्याच्याबद्दल काही माहिती पण नाहीये, कारण ते ज्या पद्धतीने बोलत होते ती कुणीतरी लिहून दिलेली कविता ते म्हणत होते असा त्याच्यातून भास होत होता. त्यांना त्याच्यातलं काहीही माहिती नव्हतं हेही त्याच्यातून दिसत होतं. ज्योतिताईंनी नंतर लगेच त्याला उत्तर म्हणून एक कविता दिलेली आहे, ती लिहून नाही दिली आहे. नक्की मध्ये नाही, ज्योतिताई करू शकतात, ते प्रोफेसर आहेत, त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. एक लक्षात घ्या, मध्ये शिवीगाळ सुद्धा करत होते, आपणच त्याच्यामध्ये बीप टाकलं. अशा पद्धतीने तुम्ही एखादी व्यक्ती जी मुख्यमंत्री राहिलेली, जी आत्ता उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यामध्ये फडणवीसजींचाही उल्लेख आहे, जे मुख्यमंत्री आहेत, कशा पद्धतीने उल्लेख आहे, याचं समर्थन तुम्ही करताय का, याचंही मला उत्तर द्या. जर तुम्ही म्हणताय की याच्या हिंसेचं समर्थन करत नाहीच करायला पाहिजे, पण अशा पद्धतीने, पण मला सांगा शीतलताई, त्यांनी समर्थन करावं की नाही करावं याची अपेक्षा कुठे? शीतलताई, अहो मी काय म्हणतेय, त्यांनी आतापर्यंत किमान 1000 वेळेला गद्दार हा शब्द त्यांनी स्वतः वापरला असेल, त्यांच्या नेत्यांनी वापरला असेल. त्यांनी समर्थन करावं किंवा न समर्थन करावं याची अपेक्षाच करून काय उपयोग आहे? की एखादा विदूषक स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी एक हास्यास्पद अशा पद्धतीने आमचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधात बोलत असेल, त्यांच्या विषयी बोलत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही. हे बघा, राजकीय टीका जरूर करा,
आम्ही त्याला कधीही विरोध करत नाही, परंतु तुमची पोटाची खळगी भरावी म्हणून 500 रुपयाचं तिकीट लावून तुम्ही आमच्या नेत्यांना हास्यास्पद म्हणून सगळ्यांच्या समोर उभं करताय, हे आम्ही सहन करणार नाही. आमचा याला विरोध आहे. राजकीय टीका जरूर करा, आम्ही त्याला नक्की उत्तर द्यायला समर्थ आहोत. आम्ही आमच्या कामातून उत्तर देतो, हे शिंदे साहेबांनी नेहमीच सांगितलेले. परंतु अशा पद्धतीने हास्यास्पद कोणी विदूषक बाहेर येऊन स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी हे करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि विरोध राहणार. बर, बोला चित्रेजी. तर हे तर मला काही कळलंच नाही. मी परत सांगतोय, एकनाथ शिंदेचं कुठे नावच नव्हतं. हेच 33 देशाला ओरडून ओरडून सांगतायत की गद्दार आणि ते सगळे शिंदे साहेबच आहेत. आता मला काय नवलच वाटतं. आता राहिला प्रश्न, मी एक प्रश्न विचारला त्याचं तर उत्तर यांनी दिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर ह्याच्या आधी स्टँडअप कॉमेडियननी कॉमेडी केलेली तेव्हा हे कुठे होते? हे जे कोण 2 स्टँडअप कॉमेडियन ते म्हणतात माफी मागितली, मग यांनी माफ करून टाकलं का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी महत्वाचे नाहीये. शिवसेना नाव कशामुळे पडलं याचा इतिहास आधी त्यांना माहिती असेल तर ते त्यांना शिवाजी महाराजांचं काय महत्व असेल ते त्यांना काय कळलं नाही. पण फक्त कामरा सोडा, तुम्ही तुलनाच होऊ शकत नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुमच्या नेत्याची तुलनाच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावरती तुम्ही तेव्हा का पेटून उठला नाही? कुठे म्हणतोय तुलना करा? मग तुम्ही का पेटून उठला नाही? त्याच्याबद्दल माफी मागितली. कोरटकरांना अटक झालेली. आत्ता झाली ती. अटक आत्ता झाली. कोरटकरला अटक आत्ता झाली. त्याच्या आधी ते बोलून जेव्हा फिरत होते तेव्हा तुमचे शिवसैनिक काय करत होते? नोटीस काढली होती. काय ना, चोरून स्वतःला शिवसैनिक म्हणून शिवसेनेची भावना अंगात येणार नाही. नोटीस काढली होती. अहो, तो जेव्हा फिरत होते ना मीडियाला बाईट देत तेव्हा काय करत होता तुम्ही? जेव्हा ते बोललात तेव्हा काय आम्हाला माहिती आहे. आणि शिवसेना म्हणूनच आम्ही इथे बसलेलो आहोत. आम्ही शिवसेना म्हणूनच बनलेलो आहोत, कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही गद्दार नाही आहात हे सांगायला बसलेला. तेच तर तुमचं चालू आहे ना कधीपासनं कामराच्यावरनं. तुम्हाला तुम्ही ते डिफेंड करताय मॅडम. नाहीये हे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. नको तेव्हा तुम्ही त्याच्यात राजकारण आणू नये. तुम्हाला कुठेतरी आपले राजकारण तुम्ही युवराज आहे, काढलं. हे राजकारण बलात्कारी तुम्ही नाहीयेत, काढलं. हे खुनी नाहीयेत, हे आम्ही नाही काढलं. त्यांच्या वडिलांनी आज त्यांचे जाऊन मागितलेले आहेत, कोर्टामध्ये गेलेले आहेत. हे कुठेतरी झाकण्यासाठी आपले युवराज हे बलात्कारी आणि खुनी नाहीये. म्हणून 3 जानेवारीला शूट केलेली गोष्ट तुम्ही आज काढलेली आहे. सोयीचं राजकारण आहे. बरं, चला, तुमच्या दोघांचंही एकमेकांना सांगून एकमेकांचे इतिहास काढून झाले असतील तर अभय सर मी तुमच्याकडे येते, कारण हे अनएंडिंग असणार आहे. कुणाल कामरानं जे काही बोललं त्याचा संपूर्ण अर्थानं समर्थन करायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल. ते फक्त विडंबन म्हणून घ्यायचं की नाही हाही ज्याचा त्याचा प्रश्न असेल. पण या गोष्टीत ना एक गोष्ट मला अभय सर धोका हा दिसतोय की आज कुणाल कामराला त्यानं जे बोललंय त्याची शिक्षा द्यायची झाली आणि जर ती दिली तर उद्या विडंबन करणं किंवा राजकीय गोष्टींवर बोलणं याबाबत जर लोकांना भीती वाटू लागली या सगळ्या प्रकारानं तर ते आपल्यासाठी जास्त नुकसानकारक असेल. कारण लोकशाही प्रधान व्यवस्थेमध्ये आपण आहोत. जर एखादी गोष्ट राजकीय दृष्ट्या पटलेली नसेल तर त्यावर टीका टिप्पणी करणं, त्यावर गमतीनं बोलणं, त्यावर प्रहसन करणं हे काही नवं नाहीये आपल्यासाठी. त्यावर व्यंगात्मक व्यंगचित्राच्या माध्यमातून साकार होणं हेही नवं नाहीये. आज जर कुणाल कामराला याची इतकी जबर शिक्षा द्यायची ठरवली तर उद्या आवाज बंद होण्याचे प्रकार होतील आणि तो धोका मला जास्त मोठा वाटतोय. नाही, मी ज्या सहिष्णुतेचा उल्लेख केला त्याच्यामुळे अलीकडेच्या काळामध्ये प्रतिक्रिया ज्या उमटत आहेत ते त्याचंच कारण आहे मुख्यतः. फक्त एक लक्षात घ्या की आज हास्यकवींचा किंवा विडंबनकारांचा इतिहास खूप जुना आहे. म्हणजे आज सुद्धा संपत सरल सारखे लोक सत्तेवर टीका करतात, प्रखर भूमिका घेतात. फक्त जेव्हा तुम्ही एकाच डोळ्याने बघायला लागता ना तेव्हा तुमच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. तर मला वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विडंबन तुम्हाला मान्य नसेल, हा शक्य आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट मान्य झालीच पाहिजे असेल असं नाही, किंवा ते करणाऱ्या व्यक्तीचीही काही वैचारिक भूमिका असू शकते, त्याच्यातून ती व्यक्त होत असेल तर त्याला प्रतिवाद करणे किंवा त्याच्यावर काही अपमानास्पद असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं हाच त्याचा मार्ग असू शकतो. हे सर्वच राजकीय पक्षांपेक्षा कार्यकर्ते नेहमीच उत्साहात असतात. नेत्यांनी जर लक्षात घेतलं तर मला वाटतं की अशा घटना भविष्यात घडणार नाहीत. कारण असं आहे की विनोदाने केलेली जी टीका आहे किंवा त्याच्या मागे काही वैचारिक भूमिकेतून केलेली जरी टीका असेल तरी ती टीका मला वाटतं की थोडीशी लाईटली आपण जर घेतली तर टोकाला जाण्याची वेळ येणार नाही. आणि सर्व कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना
त्या मार्गाने तुम्हाला त्याचा प्रतिवाद करता येऊ शकतो. पण ही भूमिका नेत्यांनी घ्यायला हवी. कार्यकर्ते तर मला वाटतं की प्रत्येक वेळी आपलं हे करण्यासाठी सिद्ध असतातच की आपण किती आपल्या नेत्यांच्या बाबतीत संवेदनशील आहोत हे दाखवण्यासाठी. जसं अभय सरांनी सांगितलं किंवा मगाशी पण मी म्हटलं, आचार्य अत्रे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, या सगळ्या लोक जी राजकारणात सुद्धा सक्रिय होती, साहित्यामध्ये सक्रिय होती, यांनी एक मोठी परंपरा महाराष्ट्राला घालून दिलेली आहे. एखादी गोष्ट अगदी शेलक्या शब्दांमध्ये पण तरीही अगदी टोकदारपणे जाऊन लागेल अशा पद्धतीनं सांगणं, तशा पद्धतीची भाषा वापरणं हे महाराष्ट्रानं खूप जवळून बघितलेलं आहे. दुर्दैवानं गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची जी भाषा झालेली आहे त्याच भाषेचा स्तर इतका खाली गेलेला आहे की विडंबनातनं काही इथे चांगलं सकस लोकांसमोर येईल याची अपेक्षाच करणं आता आपण सोडून दिलेलं आहे. दुसरीकडे मग सामाजिक क्षेत्रामधले लोक जेव्हा असं बोलू लागतात त्यावेळेस ते कोणत्या भूमिकेतनं बोलतात याकडे त्या नव्या चष्म्यातनं बघितलं जातं आणि मग त्यावरच्या प्रतिक्रिया उमटतात. प्रश्न इतकाच आहे की या लोकशाहीमध्ये जर आपल्याला सामाजिक प्रक्रियांवर, राजकीय प्रक्रियांवर बोलायचं असेल तर त्यासाठीची जागा हवी की नको, त्या जागेचा व्यास किती असावा, त्या जागेचा पसारा किती असावा, तिला कुंपण असावं का, असेल तर ते किती अंतरावर, हे अनेक प्रश्न असतात. आणि या प्रश्नांची हो किंवा नाही अशी ठाम उत्तरं कधीही नसतात, कारण वेळ बदलत असतो, काळ बदलत असतं, संदर्भ बदलत असतात. 15 वर्षांपूर्वी कुठेही व्हॉट्सॲप किंवा आजच्यासारखं युट्यूब नव्हतं. त्यावेळेस जेव्हा टीव्हीवर बोललं जायचं तेव्हा टीव्हीची ऑफिसेस फुटत होती. आता जेव्हा सोशल मीडियावर बोललं जाते तेव्हा जिथे कुठे केलेले आहेत त्यांची व्यासपीठं फोडली जात आहेत. पण फोडली जाण्याची प्रक्रिया ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत बोलण्याचा, मोकळेपणाचा श्वास आपल्याला मिळणार नाही. तो कुठे जाता कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. बाकी स्वातंत्र्य आहे की स्वैराचार आहे हे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चष्म्यातनं बघितलंच जाईल. आणि जे सर्वात महत्त्वाचा जो शब्द इथे वापरला गेला, सोयीचं राजकारण केलंच जाईल. किती अडकायचं आपल्याला ठरवायचंय आणि विधिमंडळाचं महत्त्वाचा वेळ यात घालवायचा की नाही याबाबतचा सवाल मात्र आपण सरकारला विचारलाच पाहिजे. कारण तुमचं राजकारण होतं पण सर्वसामान्य जनतेनं कष्टानं कमवून तुम्हाला जे काम करण्याची वेळ दिलेली आहे, पैसा दिलेला आहे, त्यांचा जीव मात्र जातो. त्यामुळे काय महत्त्वाचं ते राजकीय नेत्यांनो ठरवा. बाकी क्रिया प्रतिक्रिया सगळं सुरूच राहील. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपापली मतं परखडपणे मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.